नमस्कार, सुवर्ण भारतमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत। मी रश्मी हिवरे। आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी। विदर्भ किसान मजदूर काँग्रेस व बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभा यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपूर येथील विसापूर भिवकुंड नाल्याजवळ मातोश्री वृद्धाश्रमात वृद्धांना अन्नदान करण्यात आले। यात प्रामुख्याने युवा नेता राहुलबाबू पुगलिया उपस्थित होते। तसेच उपस्थित सर्व वृद्धांनी नरेशबाबू पुगलिया यांना दीर्घ आयुष्याची मंगलकामना केली। यावेळी माजी नगरसेवक अशोक नागापुरे, बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभाचे महासचिव वसंत मांढरे, उपाध्यक्ष तारासिंग कलसी, माजी नगरसेवक व विदर्भ किसान मजदूर काँग्रेस चंद्रपूर महानगर अध्यक्ष देवेंद्र बेले, वीरेंद्र आर्य, अनिल तुंगिडवार, सुभाष माथनकर, गजानन दिवसे, आशिष मोहता, उमेश कोलावार, सुनील बावने, यादव शंभरकर, अनंत पाल, संतोष आत्राम, सुभाष शर्मा, शेखर कोतपल्लीवार, श्रीकांत पप्पुलवार, शंकर महाकाली, महेश थोंबरे, सतीश निर्वाटला, आकाश कुकडकर, अक्रम शेख, विनोद दुबे, सुनील दुधे, गोपाल कुदुपाले, असलम खान, अंकुश नारलवार, कमलेश मित्तरवार, प्रकाश सिंह, विजय शर्मा, वामन खडतकर, राजकुमार यादव, राकेश तसलवार, अरबाज खान, आदित्य साहू, अमित अनेजा, संजय घुगलूत, शरद सतघरे, इंद्रजित मिश्रा, सय्यद करीम, राहुल गावंडे, अक्षय पाचांगे, रोशन गावंडे, सलीम शेख व कार्यकर्ते उपस्थित होते। सुवर्ण भारत विशाल डुंबेरे, जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर। विदर्भाचे लाडके नेते, गोरगरिबाचे कैवारी आणि कामगारांचे कैवारी श्री नरेशबाबू पुगलिया यांचा 78वा वाढदिवस आम्ही साजरा करत आहोत आणि आज इथे वृद्धाश्रमात अन्नदानाचा कार्यक्रम इथे आज आयोजित केलेला आहे बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेच्या माध्यमातून। नरेशबाबू पुगलिया सदैव गोरगरीब, कामगार आणि दलित आणि पीडित यांच्या मागे राहिलेले आहे। त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे। त्यांनी चंद्रपूरच्या याच्यामध्ये खनिज निधीचे निर्माते पूर्ण महाराष्ट्राचे नरेशबाबू पुगलिया यांच्या हस्ते झालेले आहे। त्याचा फायदा पूर्ण महाराष्ट्राला होत आहे। ज्या ज्या ठिकाणी खनिज मायनिंगवर आहे त्या ठिकाणी। तसेच त्यांचे दुसरं कार्य आहे की चंद्रपूर मेडिकल कॉलेज ही टाळाटाळ चालली होती। त्यांनी हायकोर्टाच्या माध्यमातून चंद्रपूर इथेच मेडिकल कॉलेज झाले पाहिजे आणि त्याची फलश्रुती म्हणजे आज मेडिकल कॉलेज इथं निर्मिती झालेली आहे। नरेशबाबू पुगलिया यांनी कधी मंत्रिपदावर याची लालसा धरली नाही। वेळप्रसंगी उद्योगपतींच्या विरोधात कामगारांशी संघर्ष करताना आव्हान दिले आणि संघर्ष केलं। आज या विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या भागातील बहुसंख्य कामगार त्यांच्या नेतृत्व स्वीकारले होते आणि आज त्या फलश्रुती त्या ज्या ठिकाणी त्यांच्या युनियन्स आहेत त्या उद्योग प्रगतीपथावर आहे। या प्रसंगी मी त्यांना माझ्यातर्फे बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभा आणि कामगारांतर्फे त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि आम्हाला त्यांची साथ नेहमीच मिळत राहो अशी सदिच्छा व्यक्त करून 2 शब्द समाप्त करतो। जय हिंद, जय भारत।